ड्रग्ज पुरवणारा आनंद पटेल जो आहे त्या पटेलला कल्याणमधून अटक करण्यात आली आहे। खडकपाडा पोलिसांच्या मदतीने मुंबई पोलिसांनी आनंदला त्याच्या घरातून ताब्यात घेतले। या दरम्यान पोलिसांना जवळपास 1 तास कसरत करावी लागली। खडकपाडा पोलिसांनी आनंदला ताब्यात घेत मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिले। खोलीतून 30 कोटींचं ड्रग्ज रॅकेट जे ते चालवल्या जात होतं आणि हे उघड झालंय। गुजरात पोलिसांच्या ताब्यातून फरार झालेला कुख्यात ड्रग्ज तस्कर मुंबईत सक्रिय होता। अंधेरीतील चाळीत 13,000 रुपयांच्या भाड्याच्या खोलीत हे एमडी ड्रग्ज बनवण्याची फॅक्टरी सुरू होती। दरमहा सुमारे 25 ते 30 कोटी रुपयांच्या ड्रग्जची निर्मिती आणि सप्लाय या ठिकाणाहून केला जात होता। मोहम्मद आरिफ मोहम्मद इलियास शेख असं या आरोपीचं नाव आहे। गुजरातमधील ड्रग्ज प्रकरणात 10 वर्षांची शिक्षा याला झाली होती आणि 2023 मध्ये पॅरोलवर बाहेर येऊन हा आरोपी जो आहे तो फरार झाला। मुंबईत सांताक्रूज पूर्वेतील गोळीबार नगर इथे तो पत्नीसोबत वास्तव्यास होता। पोलिसांच्या नजरेत न येण्यासाठी अंधेरीतील 6 रोडवरील भास्कर चाळीत वेगळी खोली त्यानं घेतलेली होती। खार पोलिसांनी गस्ती दरम्यान संशयित अवस्थेत आरोपीला ताब्यात घेतलं। आरोपीकडून 15.44 ग्रॅम एमडी ड्रग्ज आणि मोबाईल जप्त करण्यात आला। चौकशीतून संपूर्ण रॅकेट जे ते उघड झाले। अंधेरीतील खोलीवरती छापा टाकण्यात आला। ड्रग्ज बनवण्यासाठी लागणारे रसायन आणि उपकरणं देखील जप्त करण्यात आली आहेत। साथीदार रिजवान अहमद लियाकत अली याला उत्तर प्रदेशातील प्रतापगड इथून अटक करण्यात आली। तर नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मधून एक मोठी बातमी समोर आली आहे। त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनाचा काळा बाजार केल्याप्रकरणी त्र्यंबकेश्वर मंदिर संस्थानचे विश्वस्त पुरुषोत्तम कडलक यांनी पोलिसांनी अटक केली आहे। मंदिर प्रशासनातील एका जबाबदार पदावरील व्यक्तीलाच अटक झाल्यानं नाशिक आणि संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा प्रदेश युवक कार्याध्यक्ष पुरुषोत्तम कडलकला अटक झाल्यानं चर्चांना उधाण आलंय। त्र्यंबकेश्वर मंदिर संस्थानात गैरव्यवहार केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे। पुरुषोत्तम कडलक यानं त्र्यंबकेश्वर संस्थानमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याची सोमवारी तक्रार आली होती आणि त्यानंतर नाशिक पोलिसांनी ही कारवाई केली आहे। या बाबतीमध्ये शनिवारी आम्ही स्टिंग ऑपरेशन केलं। भाविकांना कशा पद्धतीने 200 रुपयाच्या तिकिटामध्ये 3,000 रुपये घेतले जातं या बाबतीमधले संपूर्ण एव्हिडन्स बेस हे ऑपरेशन केलं गेलं। याच्यामध्ये जे सुरुवातीला आरोप पकडले गेले ते शनिवारी त्यांना अटक केली। त्यानंतर त्यांच्याकडून आणि इतर सर्व एव्हिडन्सच्या आधारावर काल रात्री 1 वाजता विश्वस्त त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट पुरुषोत्तम कडलक यास अटक केलेली आहे। त्र्यंबकेश्वर देवस्थानचा विश्वस्त असल्याचा गैरफायदा घेऊन भाविकांची लुटमार करायचा, दूरदूरून आलेल्या भाविकांकडनं 3-3 हजार रुपये घेऊन दर्शनाला सोडण्याचा काळा बाजार त्यांनी मांडला होता। एक मोठं रॅकेट त्यांनी त्र्यंबकेश्वर शहरात रचलेलं होतं। काल मध्यरात्री पोलिसांनी त्याला अटक करून त्याच्या नांग्या ठेचल्या आहेत। पण या निमित्तानं हे समोर आलं की शरद पवारांनी निधर्मी आणि नास्तिक विचारांचे कार्यकर्ते घडवल्यामुळे ते देवस्थानमध्ये विश्वस्त झाले तरी तिथे सुद्धा भ्रष्टाचारच करतात। देशभरातले भाविक त्या ठिकाणी येतात आणि अशा ठिकाणी ट्रस्टी जर असे काम करत असतील तर मला वाटतं अतिशय चुकीचं आहे। या संदर्भामध्ये मी पोलीस अधिकाऱ्यांशी बोललो, मी तिथल्या एसपींशी बोललो, पीआयशी बोललो, पण त्यांनी मला सांगितलं की अतिशय सापळा लावून मी काम करत असलेलं होतं। त्याच्यामध्ये अगदी रंगी हात पकडले गेलेले आहेत। मला वाटतं ही बाब अतिशय गंभीर आहे, अतिशय गंभीर आहे। माननीय मुख्यमंत्री मोदयांनी सुद्धा याची दखल घेतलेली आहे। कालच त्यांनी त्या ठिकाणी दखल घेतलेली आहे आणि म्हणून मला वाटतं की त्यांच्यावर जी काही नियमानुसार कारवाई असेल ती कायदेशीर कारवाई त्यावर होईल।